उपवास आणि माकड तोंडाची पोरं ताट समोर आल्यावर जनावर सरळ खाणारी, खाताना असं वाटतं वंचोत मागची 7 जन्म उपाशी मिळतात असं खात्यादी, जेवताना ताट चाटून पुसून खाणारी उपवास करणार होय. ही पोरं भूक लागली की स्वतःला कॉलर तोंडात घेऊन खात्यात रांडेची, आणि कोणाचं लग्न सोडत नाही तर कोणाचं श्राद्ध पण खायचं सोडत नाहीत. रस्त्याच्या कड्याला उतारा टाकलेला लिंबू पिळून सरबत करून पिणारी ही पोरं उपवास करतील होय. माझ्यासाठी एखादा उपवास नाही पकडणार. तुझ्यासाठी आणि उपवास? अगं इथं काय खायला मिळालं नाही की तुला फाडून खातील. इथं कधी आई बाबासाठी उपवास केला नाही, त्यांनी आयुष्याची माती करून टाकली यांच्यासाठी, त्यांच्यासाठी कधी उपवास पकडला नाही आणि तुझ्यासाठी पकडतील होय. तुझ्यासाठी मी पकडू जमत नाही. का तू सांगतेस लोकांना तुझ्यासाठी उपवास पकडायला आणि तुला सांगितले की जमत नाही होय? तुला हादरायला पाहिजे, तुला पोट भरून खायला पाहिजे आणि त्यासाठी लोकांना उपवास करायला लावतेस होय. भारीच आहेस की तू. खाऊन पिऊन तू चांगली राहा आणि आमच्या पोरांना उपाशी मार. राधा पाटील विरुद्ध गौतमी पाटील अशी काही स्पर्धा आहे का नक्की तुमच्यात? येस ऑब्विसली आहे. वा, राधा पाटील वर्सेस गौतम पाटील. चायला असं सांगते की भारत वर्सेस पाकिस्तान मॅच आहे. चायला तुमच्या राधा पाटील वर्सेस गौतम पाटील ह्याच्यामध्ये लोकांना काढीचा पण इंटरेस्ट नाही आहे आणि यांना पॉडकास्टवर बोलत आहेत. काय रे बाबा, यानं काय असं एवढं केले? कोणता मोठा असा बिझनेस घातला येणे गेला पॉडकास्टवर बोललायस? पहिला पॉडकास्टवर अशा लोकांना बोलत होते की ज्यांनी आपल्या आयुष्यामध्ये काहीतरी उपटलंय, म्हणजे काहीतरी अचीव केले, जे लोकांनी त्यांच्याकडे बघून मोटिवेट झालं पाहिजे आणि त्यांची जीवनशैलीप्रमाणे आपण आपल्या आयुष्यामध्ये काहीतरी चांगले बदल घडवून आणून आपण काहीतरी अचीव केलं पाहिजे. पण वेंचर तिथं कोणाला आणले ह्याचं ऐकून याला बघून काय शिकणार आहे कोण? आणि हे मराठी पॉडकास्ट पण हेडच हवेत, व्ह्यूजसाठी कोणाला पण बोलवतात. यायला या इंटरव्ह्यू घेणाऱ्याला मी सांगू इच्छितो, अरे माकडा, तुझ्या पॉडकास्टवर अशा व्यक्तीला बोलव की त्याच्याकडून 4 गोष्टी लोकांनी शिकाव्यात. समजलं काय? ह्याच्याकडून काय शिकणार आहे कोण? माकड तोंडी आहे. तर नमस्कार मित्रांनो, आज परत घेऊन आले एक नवीन व्हिडिओ. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की पूर्ण जगाला राधा पाटील वर्सेस गौतम पाटील यांच्या भांडणामध्ये खूप जास्त इंटरेस्ट आहे असं यांना वाटतं. तिकडे अरवली पर्वताची पूर्ण आई झाली आहे, इकडे लोकांना कामधंदा नाही आहे, इथे लोकांचे खाय प्यायचे वांदे झालेत. पण हे सगळं बाजूला करून एक मोठी गोष्ट आहे, ती म्हणजे राधा पाटील वर्सेस गौतम पाटील. तर हेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर चला मग सुरू करूया. मी सांगलीमध्ये शो केला होता एक, आणि लिटरली म्हणजे मला वेळ झाला होता तिथे पोहोचायला. सगळ्यात आधी सांगलीकरांना मला बोलायचं आहे, काय मर्दांनो यांना बोलवत आहे नाचायला? चायला यांना नाचवण्यापेक्षा तुमच्या तिकडलीच कोणती तरी टॅलेंटेड मुलगी बोलवायची ना. यांना कशाबद्दल बोलत आहे तुम्ही? माकडासारख्या दिसणार आहे या. आणि ती गौतम पाटील, ती तर बिना मेकअपचे हाड वाढते, हाड एकदम हाड. तिचा बिना मेकअपचा थोबडा बघितला की लहान मूल पळून जाईल. आणि तुम्ही यांना बोलवताय नाचायला? काय मर्दानो. आणि ती काहीतरी 7च्या तिथे पोहोचली होती आणि मी 8:30ला पोहोचली होती आणि माझा टायमिंगच 8:30चा होता. सो ती तिच्या टायमिंगला पोहोचली, मी माझ्या टायमिंगला पोहोचली. मग मी आल्यानंतर शो स्टार्ट झाला. सो तिला इगो हर्ट झालं की राधा आल्यानंतर शो चालू झाला. मी 6:30 वाजल्यापासून इथे येऊन बसली आहे आणि मी माझा डान्स नाही चालू झाला हे ते. तिला राग आला. हे बघा, मी तुम्हाला सांगतो, तुम्ही तुमच्या टायमिंगला जा ना. टायमिंगवरून कशाला भांडणं करताय? आता आधी मला बोलला आणि हे आल्यावर शो चालू झाला. मग मला तुम्हाला दोघींना पण हे सांगायचं आहे, तुम्ही दोघे एकत्र शो करताच कशाला जर तुमच्यामध्ये भांडण होत असतील तर? नाहीतर एक काम करा, डायरेक्ट स्टेजवर या दोघीजणी आणि एकमेकाला केस ओढून मारा, तिच्या आईला एकमेकांची वडा केस, मग तुमचं समाधान होईल आणि आमचं पण. आणि तिने एक लावणी केली कुठली तरी, माझा डान्स चालू झाला. सो माझा डान्स असा आयटम सॉन्ग सारखा होता. सो सगळे पोरं नाचायला लागली, राधा फोटो 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 असे करायला लागले. सो ते तिने बघितलं. वैरे रांडजनो, तुम्हाला इथं घरातली कामं करता येणार? घरात कोण तुम्हाला झाटा एवढी किंमत देत नाही आणि गल्लीत तुम्ही कुत्र्यासारखं हिंडता आणि इथं पण हिच्या मागं कुत्र्यासारखं फोटो फोटो करता. वे रे रांडजनो, जावा घरातली कामं करा जावा आधी. इथं फोटो मागतात कुत्र्यासारखं.
हिला आणि बॉडीगार्ड कसं नाही बरोबर आहे की कुठे एकटे फिरताना दिसली बसली तर पोरं नाहीत छानी तुमलेली संकट नाही सगळी पोरं बरोबर आहे ते एकटे फिरून बसलाय कुठं एवढं स्वतःला असं सभ्य दाखवून बोलतेच की माझी लेवल नाही आहे इथे डान्स करायची, मी यांच्यासोबत डान्स नाही करणार. म्हणजे तुला आम्ही वाटतोय तरी कोण? म्हणजे गौतमी तुला असं म्हणली की तुझी हो. लेवल काय आहे असं? हा, आणि लिटरली ती बोलली की तुझी लेवल काय आहे. म्हणजे नाही समोरच्या मंडळाला ती बोलली. माझी व्हॅनिटी आणि तिची व्हॅनिटी साईडला होती. सो ती तिथे बोलली की कोणासोबत मला तुम्ही डान्स करायला लावताय, लेवल काय आहे तिची, असं तसं हे ते. मग डायरेक्ट टार्गेट तिने मलाच केलं कारण मीच होती ना तिथे शोला. बरोबर. एक तर माझा शो होता आणि तिचा शो होता. मुलींना तर ती नाही बोलली. आई शपथ डायरेक्ट लेवल काढली तुझी. मग तर आता मारामारी झालीच पाहिजे. तू पण तिला लेवल दाखव तिची. स्टेजवर बोलव आणि हाण तिला तिच्या आईला वडून मार तिला. आम्ही कडला बसून बघतो. हा आम्ही पण कडला बसून तुला सपोर्ट करणार. तू काळजी करू नको. पण तू तिला मार जाता त्याशिवाय मज्जा येणार नाही. नाही ते काय माहितीये काय तुमचा डान्स बघून कंटाळा लोकांना. आता तुमची मारामारी बघूया एकदा की किती मजा येते ते. जर मारामारीमध्ये मजा आली तर सगळे डान्सचे शो बंद करायचे आणि मारामारीचे शो चालू करायचे. मग गर्दीच गर्दी तिच्या आईला. माझी पब्लिक मी हे सगळं मला आवडतं. माझ्या पब्लिकला काय आवडणार आहे, कमेंट्स वाचून ते लोक मला मेसेज करतात. सो मी मेसेज सुद्धा वाचते त्या लोकांचे की त्यांना पुढे काय हवं आहे. मेसेज करणाऱ्यांनो तुमच्या बाप दादांनी तुमच्या पूर्वजांनी जमीन घालवल्या घरदारी विकली या नादात आणि तुम्ही मेसेज करत फिरता का रांडेजांनो. आणि आता तुमच्याकडे जमिनी पण नाहीत परत विकायला काय चाललेत मेसेज करायला भोसडीचे. आणि तू जर हिच्या सौंदर्याला बघून मेसेज करत असशील तर थांब तुला एक गोष्ट दाखवतो. ही जेव्हा मेकअप करून असते आणि तू तिच्या सौंदर्याला बोलतो तेव्हा अशी दिसते आणि ती विदाउट मेकअप अशी दिसते. समजलं काय नाग्या. आणि तुला जर एवढंच बघायचं असेल तर मी साडी घालतो आणि नाचतो. मेसेज करते तर अंड्याची. तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये बस एवढंच. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि कमेंट नक्की करा कसा वाटला व्हिडिओ ते. आणि पुढचा व्हिडिओ कोणाला पाहिजे ते पण सांगा. आणि व्हिडिओ शेअर नक्की करा तुमच्या मित्रांना वगैरे. सगळेजण मिळून मज्जा करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.